आज बनवूयात साबुदाणा आणि बटाट्याची लच्छेदार मोकळी सुटसुटीत खिचडी। साबुदाणा खिचडीमध्ये साबुदाणा भिजवणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे। याकरता इथे 1 वाटी साबुदाणा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता तो मी भिजत घालणार आहे। ज्या भांड्यात साबुदाणा भिजवायचा आहे त्यामध्ये हा मी काढून घेतलेला आहे। साबुदाणा सर्व बाजूंनी व्यवस्थित एका लेवलला आणून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। भांड्यात साबुदाणा ज्या लेवलपर्यंत आहे तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। यामध्ये हात बुडवल्यानंतर आपल्याला पाणी हाताला लागते एवढं पाणी यामध्ये पुरेसं आहे। 2 ते 2.5 तास हा आपल्याला भिजत ठेवायचा आहे। यावर झाकण ठेवू आणि आपण हा बाजूला ठेवूयात। 2 ते 2.5 तास झालेले आहेत। इथे आपण बघू शकतो साबुदाणा छान फुलून आलेला आहे। जेव्हा हा आपण हातात घेतो तेव्हा पांढरे शुभ्र मोती असतात त्याप्रमाणे हा आपल्याला दिसतोय। एकदम व्यवस्थित झालेला आहे। आपण एक साबुदाणा हातात घेऊन तो चेक करून पाहूयात। इथे बोटांमध्ये जर हा दाबला तर व्यवस्थित आतपर्यंत हा भिजलेला आहे। अशाच पद्धतीचा साबुदाणा आपल्याला खिचडीसाठी पाहिजे आहे। इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये सर्वात पहिले आता मिरचीचे काप घालती आहे। मिरची खात नसाल तर लाल तिखटाचा वापर करू शकता। याचबरोबर यामध्ये थोडेसे जिरे घालणार आहे। जिरे सुद्धा जर चालत नसतील तर अवॉइड करू शकता। यामध्ये आता आपल्याला भाजलेले शेंगादाणे घालायचे आहेत। ज्या वाटीने आपण कच्चा साबुदाणा मोजला होता त्याच वाटीने मी इथे शेंगादाणे मोजून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला बारीक करायचं आहे पण इथे एक टिप सांगते। शेंगादाणे बारीक करताना ते जाडसर ठेवायचे आहेत। मिक्सरला एकदम लो स्पीडवर 1 ते 2 सेकंदासाठी त्याला आपल्याला वाटायचं आहे। शेंगादाणे आपण जाडसर वाटून घेतलेले आहे। आपला शेंगादाण्याचा कूट तयार आहे। शेंगादाण्याचा कूट मी वाटीत काढून घेतलेला आहे। थोडेसे शेंगादाणे शिल्लक ठेवलेले आहेत ते वरतून घालायला। एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला एक बटाटा लागणार आहे। आपण बटाट्याची लच्छेदार खिचडी बनवत आहोत। याकरता इथे मी मध्यम आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून सोलून ठेवलेला आहे। हा बटाटा आता आपण खिसून घेणार आहोत। इथे खिसणी घेतलेली आहे। ही बाजू एकदम बारीक आहे, ही खूप जास्त जाड आहे। या दोन्हीच्या मधली ही मध्यम जी असते त्याच्याने आपण हा बटाटा व्यवस्थित खिसून घेऊया। इथे आपण बघू शकतो बटाटा खिसून झालेला आहे। इथे आता मी थंड पाणी घेतलेलं आहे, अगदी थंड पाणी आहे हे। खिसलेला बटाटा आता यामध्ये आपल्याला घालून ठेवायचा आहे। यामध्ये जो स्टार्च असतो तो स्टार्च पाण्यामध्ये उतरतो आणि बटाटा छान मोकळा सुटसुटीत होतो। जो साबुदाणा आपण भिजवलेला आहे त्यामध्ये आता आपण शेंगादाण्याचा कूट घालून घेऊ आणि ते छान मिक्स करायचं आहे आपल्याला। आता याच वेळेला यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे। खिचडी करण्याकरता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। यामध्ये मी शेंगादाण्याचं तेल घालती आहे। बहुतेक वेळा आपण साजूक तुपाचा वापर करतो, तेही वापरलं तरी सुद्धा चालेल। तेल गरम झालेलं आहे। यामध्ये मी आता अगदी थोडेसे जिरे घालती आहे। जिरे खात नसाल तर अवॉइड करा। यामध्ये आता आपण भाजलेले शेंगादाणे घालू। हे ऑप्शनल आहे पण घातल्यास खिचडी छान लागते। याशिवाय मिरचीचे कापसुद्धा आपण यामध्ये घालू शकतो पण मी वापरलेली मिरची जरा तिखट होती त्यामुळे इथे मी पुन्हा वरतून मिरची घालत नाही आहे। यासोबत काही आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते ते घालती आहे। फक्त काजू आणि बदाम फोडणीमध्ये घालायचे आहेत, बेदाणे आपण नंतर वापरूया। साबुदाणा आणि शेंगादाण्याचा कूट आपण एकत्र करून ठेवला होता तो मी आता यामध्ये घालती आहे। मीठ आणि साखर आपण ऑलरेडी यामध्ये घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित सर्व बाजूंनी परतून घ्यायचं आहे। पाणी किंवा दुधाचा अजिबात वापर न करता साबुदाणा व्यवस्थित शिजावा किंवा परतला जावा याकरता यामध्ये तेला तुपाचं प्रमाण योग्य असावं, म्हणजे खिचडी खाली पण लागत नाही आणि साबुदाण्याला व्यवस्थित वाफ येते। बाहेर हॉटेलमध्ये मिळणाऱ्या खिचडीमध्ये एक इन्ग्रेडियंट आवर्जून घातलेला असतो तो आत्ता आपण यामध्ये ॲड करतोय आणि तो आहे वनस्पती तूप। वनस्पती तूप जे आहे ते वापरलं जातं खिचडी बनवण्याकरता, त्यामुळे आपल्याला त्याची चव एकदम वेगळी लागते आणि जी घरी बनवतो त्याची चव वेगळी लागते। तर आता इथे आपण वरतून फक्त ती चव येण्याकरता म्हणून 1 चमचाभर वनस्पती तूप यामध्ये घालूयात। तुम्ही सुद्धा नक्की घालून पहा, तुम्हाला ही नक्की आवडेल। खूप छान लागते यामुळे खिचडी। नको असल्यास अवॉइड करू शकतो। यामध्ये आता आपण मनुका घालूया।
पाणी काढलेला बटाटा आता मी यामध्ये ॲड करते आहे। बटाटा घालताना सर्व बाजूंनी छान पसरून घालायचा, म्हणजे मिक्स करायला सोपं जातं। 15 मिनटं छान खिचडी परतून झाल्यानंतर ती तयार होते। तयार झालेली खिचडी ओळखण्याची खूण म्हणजे खिचडीचा रंग पांढरा न राहता ट्रान्सपरंट झालेला असतो किंवा थोडासा लालसर चॉकलेटी असा रंग आला की समजायचं खिचडी झाली। इथे आपण बघू शकतो दाण्याचा रंग बदलला आहे, म्हणजे खिचडी तयार आहे। यामध्ये आता मी थोडंसं तिखट घालते, याने रंग पण छान येईल आणि तिखटाचा स्वाद मिरचीपेक्षा जरासा वेगळा पण लागतो। आता इथे आपण लिंबू पण पिळून घेऊयात। तिखट जर आपण सुरुवातीलाच घातलं तर आपल्याला खिचडी झाल्याचा अंदाज घेता येणार नाही, याकरता तिखट नेहमी शेवटी घालावं। इथे खिचडी आपली तयार झालेली आहे। आपण बघू शकतो एक एक दाणा आपल्याला वेगळा दिसतो आहे। याशिवाय जो बटाटा आपण यामध्ये खिसून घातला होता त्याचा लच्छासुद्धा आपल्याला वेगवेगळा दिसतोय, म्हणजे अतिशय मोकळी सुटसुटीत आणि छान चवीची खिचडी आपली तयार झाली आहे। आता आपण खिचडी सर्व करूया। बटाटा आणि साबुदाण्याची लच्छेदार मोकळी सुटसुटीत खिचडी इथं आपली तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा। उपवासाच्या पदार्थाचे अजूनही भरपूर व्हिडिओ आहेत, तेही अवश्य बघा। पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। थँक्यू।